सर, हे आपण असं नाही करू शकत. हेच की एखाद्याला गुलाम करणं, त्याच्यावरती खोटे आरोप लावणं. अहो सर, उद्या जर त्याने तो सुद्धा केस दाखल करेल ना आपल्यावरती. हेच की आपण काही चुकीचं काम केलेलं असेल तर त्याचे तर न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी तो कोर्टात धाव घेईल ना, आणि तो सुद्धा प्रयत्नामध्ये राहील ना. आणि जर का तो आपण ती केस जर हरलो तर आपलं सगळं बाहेर येऊन, आपण जे काही करून ठेवलेलं आहे ते सगळं सगळं बाहेर, आपले सगळे उपद्रव बाहेर येतील सर. सांगून ठेवतो. म्हणून म्हणतो की तुम्ही असं काही करू नका. जे काही असं ते करू ना, आपण त्या मार्गाने जाऊया. पण मला असं वाटतं की असं काही चुकीच्या पद्धतीनं एखाद्याला अडकवणं, त्याच्याकडनं त्याला गुलाम करणं, त्याच्याकडनं कामं करून घेणं, असं करू नका, असं मला तरी वाटतं बा. बघा, आफ्टर ऑल तुमची मर्जी. अच्छा सर, एक लक्षात घ्या, मला जितकं तुम्ही गाळात फेकाल ना, तेवढ्याच खोल खड्ड्यात तुम्ही पडणार आहात. म्हणून म्हटलं माझ्या नादाला लागायचं नाही. हा, मी प्रामाणिकपणे तुमच्याशी प्रयत्न करतोय ना, प्रामाणिकपणे मी तुमच्या सहवासात आहे ना, प्रामाणिकपणे तुम्हाला क्लुप्त्या शिकवतोय ना, ऐकायचं. पण जर तुम्ही माझ्यावरती कुरघोडी करणार असाल तर हे नाही जमणार. प्रत्येकाला आपली स्वतःची एक नीतिमत्ता असते सर. असं काय करता? थँक्यू सर, थँक्यू. जशी तुमची मर्जी. बस.